राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्त्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत. हाच संविधानाला खतरा आहे. मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात. मोदींना देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचं आहे. मोदींना आपल्या देशामध्ये पुतिन मॉडेल आणायचं आहे. विरोधक नकोत. विरोधक खतम. विरोधक जेलमध्ये. संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका. खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांवरती खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक, खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे. हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे. गडकरी सुद्धा हेच म्हणाले की काँग्रेसने संविधान तोडलेलं आहे. 80 वेळा काँग्रेसने संविधान तोडण्याची. त्याला संविधान तोडणं म्हणत नाही. त्याला गरजेनुसार, देशाच्या, राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात. आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला मान्यता दिलेली आहे. असं सांगलीच्या जागेमध्ये बोला झाला होता. त्यानंतर काल पुन्हा एकदा विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुनर्विचार करावा, शिवसेनेने आणि आम्हाला जागा सोडावी असं पुन्हा एकदा साकडं घातलं. बघा, विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो. काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत. सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करत आहेत. तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे. आपण पाहिलं असेल. प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहीत असेल तर सांगतो मी. विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात. हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे. गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत. हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं. आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे. ही जनभावना आहे. ठीक आहे, तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे. वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करत आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी. आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे पूर्णपणे. जयंतरावांनी जाहीर केला आहे, माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलं आहे. आणि काँग्रेसनं सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत, विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील, या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही काय करता येईल ते पाहू. बघा, आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो आहोत. आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार वाळ्या मामा मात्र उभे आहेत. काय आहेत? आम्हाला एकत्र काम करायचं आहे. तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे. आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही. प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल. 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू. वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत. आम्ही त्यांची समजूत काढू. मुंबईची जागा सुद्धा शिवसेनेकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी सुद्धा नेते लोकांची मागणी आहे. ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना, उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं. पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली. पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे. दैसर, बोरिवली हा जो भाग आहे तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली, आम्ही काँग्रेसला केली.
सर, पण विनोद गोसाळकर यांना काँग्रेसकडून काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं असं देखील ऑफर देण्यात असं होणार नाही. मग त्यांनी नकार दिला. असं होणार नाही. विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाहीत. विनोद घोसाळकर असतील, आमचे अमोल कीर्तीकर असतील, या जागांविषयीचे वाद सुरू आहेत. हे आमचे जे लोक आहेत पक्षाचे, अमोल कीर्तीकरांवर प्रचंड दबाव आहे ईडी आणि सीबीआयचा आताही, की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेऊ नका. हे ईडी आणि सीबीआयचा दबाव आहे, म्हणजे भाजपच्या शाखांचा दबाव आहे. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूनं लढा. पण अमोल कीर्तीकर म्हटले मला तुरुंगात टाकलं तरी मी लढत राहीन. विनोद घोसाळकर म्हटले नाही, मी शिवसैनिक आहे, शिवसेना उमेदवारी देणार असेल तरच मी लढेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक टीका केली. साप आणि मुंगसाची मैत्री सगळ्यांना माहित आहे. अंगात नाही बळ आणि चिमटाकडून पळाशी विरोधकांची अवस्था आहे आणि त्यामुळे फेसबुक लाईव्ह करणाऱ्यावरती मोदींची नजर पडली तर तोंडाला फेस येईल अशी टीका केली. सर, मोदी भारत में अल्पसंख्यक असुरक्षित आपला क्या प्रश्न है? सर, सांगली की सीट को लेकर लगातार अभी विवाद चल रहा है. कोई विवाद नहीं है. चलन है. विश्वजीत कदम ने 2 दिन का समय सांगली की सीट के बारे में कोई विवाद नहीं है. वो सीट महाविकास आघाड़ी ने शिवसेना को छोड़ दी है. वहाँ शिवसेना के उम्मीदवार है डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटिल. विश्वजीत कदम कांग्रेस के वहाँ के पुराने नेता है. विशाल पाटिल जी वसंतदादा पाटिल जी के पोते हैं. 1-2 दिन में पूरा मामला स्पष्ट हो जाएगा. सर, मांग कर रहे हैं छोड़ने की. मांग तो हमारे भी लोग बहुत जगह पे मांग कर रहे हैं ना. जैसे नॉर्थ मुंबई में हमारे लोग मांग कर रहे हैं कि शिवसेना को छोड़िए. भिवंडी की बात आती है तो कांग्रेस भी वो मांग करती है. लेकिन हमने वहाँ राष्ट्रवादी के उम्मीदवार बाला मामा को हमने उसको उम्मीदवारी दी है पवार साहब ने. तो मांग तो होती है. आघाड़ी है, आघाड़ी में बहुत से कार्यकर्ता एक दूसरे के यहाँ जब सीट जाती है, नहीं ये सीट हमारी है, यहाँ हमारी ताकत है, करते हैं. अभी वहाँ के हमारे शिवसेना के लोग हैं भिवंडी के. कल हम उनकी मीटिंग बुलाई है सबकी कि हम एक साथ काम करना है. और विशाल पाटिल अगर निर्दलीय लड़ते हैं वहाँ से, क्योंकि चांसेज है उनके निर्दलीय लड़ने के, इंडिपेंडेंट लड़ने के. अगर वो दावा भी कर रहे हैं कि अगर नहीं हुआ तो हम निर्दलीय. देखिए, विशाल पाटिल जी 2019 में भी निर्दलीय लड़े थे, लेकिन अपने आप को कांग्रेसी बोलते हैं. अगर वो कांग्रेसी है तो निर्दलीय नहीं लड़ेंगे. ठीक है, थैंक यू वेरी मच. संविधान वाला मुद्दा जो कहा है, क्या है? खतरे में नहीं है ऐसा दावा किया है प्रधानमंत्री ने. किस पर संविधान खतरे में है, इसलिए तो हमको बीजेपी को हटाना है. मोदी जी की जो बात है सही है, संविधान खतरे में है. विरोधक कैसा दावा कर रहे हैं उन्होंने? देखो, सत्ता पे कौन है 10 साल से? मोदी जी है. इसलिए संविधान खतरे में है. लोकतंत्र को, पार्लियामेंट को, न्यायालय को, इलेक्शन कमीशन को मोदी जी मानने को तैयार नहीं. तो मोदी जी है, इसलिए संविधान खतरे में है और इसलिए हमको बीजेपी को भगाना है. आपने कहा पुतिन राज लाना चाहते हैं मोदी. यहाँ रशिया में कहाँ संविधान है? रशिया में कहाँ अपोजिशन है? नहीं है. पुतिन मॉडल है डेमोक्रेसी का. मोदी जी वही पुतिन मॉडल यहाँ हिंदुस्तान में इस चुनाव के बाद लाना चाहते हैं और हम नहीं होने देंगे. थैंक यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.